महाकरुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहल आज सकाळी अगदी ऐतिहासिक नागपूर शहरापासून अगदी जवळ असलेल्या गौडखैरी तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर या ठिकाणी हे सुंदर बुद्ध विहार आहे। हा विहाराचा परिसर आपण बघत आहोत। जवळजवळ 4-5 एकरचा हा परिसर आहे। अतिशय सुंदर डोंगराळ रानामध्ये एकांतामध्ये या ठिकाणी अतिशय खूप छान वातावरण आहे। विपश्यनेच्या लायकीचे हे वातावरण आहे। या ठिकाणी हे भंतीजी आहेत इथले स्थानिकचे। हे अशा पद्धतीने सुरुवातीला त्यांनी बुद्धविहार बनवलं। त्या ठिकाणी ही बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमांची स्थापना या ठिकाणी केलेली आहे। अशा पद्धतीने हे हॉल आहे। इथे पूर्ण राहण्याची व्यवस्था आहे। आज आपण धम्मसहलीतील उपासकांना घेऊन या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। अशा पद्धतीने या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 2 प्रतिमा या ठिकाणी स्थापित केलेल्या आहेत। अतिशय सुंदर हा परिसर आहे। निसर्गरम्य वातावरण आहे। शांत परिसर आहे। हा संपूर्ण परिसर आहे शांतिदूत बुद्ध विहार। अगदी डोंगराळ परिसर आहे। शांत परिसर आहे। आणि आपल्या धम्मसहलीतील ही बस आहे। या ठिकाणी हे उपासक आहेत। या ठिकाणी टॉयलेट बाथरूम पाण्याची व्यवस्था खूप छान आहे। ही आपली गाडी आहे संस्कृती ट्रॅव्हल्स। याच गाडीने आपण गेल्या अनेक वर्षापासून बुद्ध दर्शन धार्मिक धम्मसहलीचे आपण उपासकांना धम्मसहलीमध्ये धार्मिक ठिकाणांचं दर्शन घडवून आणत असतो। आपण बघत आहात हे सर्व उपासक अगदी सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ऊन खात बसलेले आहेत। हीच ती गाडी आहे संस्कृती ट्रॅव्हल्स। आता या ठिकाणी एक बुद्ध विहार आहे। खरं तर या ठिकाणी विपश्यना मेडिटेशन सेंटर चालते। अतिशय प्रशस्त रमणीय निसर्गरम्य वातावरण आहे। आणि या ठिकाणी आपली धम्मसहल सकाळी पोहोचलेली आहे। नागपूर इथून आता अगदी 20 किलोमीटर अंतरावरती नागपूर शहर आहे। शहराच्या बाहेर हे 20 किलोमीटर अंतरावरती सुंदर हा परिसर आहे। विपश्यना मेडिटेशन सेंटर आहे। आणि सर्व उपासक या ठिकाणी पूर्ण आंघोळी वगैरे करून फ्रेश तयार झालेले आहेत। किचन चालू आहे। स्वयंपाक होत आहे। या ठिकाणी आता एक मोठा हॉल आहे। त्या हॉलमध्ये सर्व उपासकांना त्रिशरण पंचशील देऊन उपासकांना भोजन देऊन मग नागपूरच्या दिशेने आम्ही रवाना होत आहोत। प्रिय सज्जनांनो, हे बघा एक छोटीशी बालिका केतकी खरात। केतकी ही बालिका आज बुद्धगयेच्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेली आहे। मला बरेच वेळा आठवते की संपूर्ण काही उपासकांचं पूर्ण जीवन म्हातारपण होतं। पूर्ण उभी जिंदगी काम कष्ट काबाड कष्ट करून पूर्ण आयुष्य जातं। परंतु बऱ्याच उपासकांना बुद्धगया लवकर पाहणं होत नाही। पण ही केतकी नावाची बालिका अगदी बालवयामध्ये तिच्या मम्मी पप्पासोबत आज एवढ्याशा वयामध्ये बुद्धगयेच्या धार्मिक धम्मसहलीमध्ये सहभागी झालेली आहे। बघा किती नम्रतेने हात जोडते आहे। केतकी बाई नमो बुद्धाय। जय भीम। वा। बघा प्रिय सज्जनांनो, केतकी ही बालिका किती नम्रपणे वंदन करते, जय भीम करते, नमो बुद्धाय बोलते। अगदी एवढ्या कमी वयामध्ये हिला बुद्धगया धार्मिक धम्मसहलीमध्ये सहभाग घेता आला। काही उपासकांची पूर्ण आयुष्य जातं, म्हातारपण येतं, पण बुद्धगयेच्या
प्रवास होत नाही, परंतु एक केतकी बालिका अगदी बाल वयामध्ये तिच्या मम्मी पप्पासोबत बुद्धगयाच्या दिशेने रवाना होत आहे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला खरं तर काल 9 डिसेंबर 2025 रोजी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथून बुद्ध दर्शन बुद्धगया धार्मिक धम्मसहलीचं आयोजन केलं होतं. त्या धम्मसहलीला आपण काल मावसाळ्यातून निघालो. आज नागपूर शहराला लगत, कारण नागपूर शहरापासून अगदी 20 किलोमीटर अंतरावरती गौंडखैरी म्हणून हे ठिकाण आहे. तालुका कळमेश्वर पडते, जिल्हा नागपूर आहे. आणि हे शांतिदूत बुद्धविहार आहे. या ठिकाणी हे विपश्यना मेडिटेशन चालवतात भंतेजी. भंतेंचं नाव आहे कौंडिन्यजी, भदंत कौंडिन्य. त्यांचे सहकारी आहेत भदंत धम्मपंथ, आणि दुसरे त्यांचे सहकारी आहेत भदंत धम्मरस. अतिशय सुंदर आहे भगवंताची मूर्ती या ठिकाणी स्थापित केलेली आहे. हा संपूर्ण हॉल आपण बघत आहोत. या हॉलमध्ये भंतेजी विपश्यना शिबिर चालवतात आणि 20 एप्रिल ते 30 एप्रिल दरवर्षी न विसरता न चुकता या ठिकाणी श्रामणेर शिबिराचं आयोजन केलं जात असतं. संपूर्ण नागपूर जिल्ह्याच्या बाहेरचे काही उपासक श्रामणेर दीक्षा घेऊन या ठिकाणी 10 दिवसाचं ट्रेनिंग या ठिकाणी घेत असतात. या गौंडखैरी या परिसरामध्ये अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये, खुल्या वातावरणामध्ये, डोंगराच्या पायथ्याशी भंतेजींचे हे ठिकाण आहे, सेंटर आहे. 2005 सालापासून या ठिकाणी भंतेंचं वास्तव्य आहे. हे सेंटर या ठिकाणी भंतेजींनी खूप मोठ्या मेहनतीनं, कष्टानं, परिश्रमानं हे सेंटर या ठिकाणी उभं केलेलं आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की दुर्गम भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये काम करणं किती कठीण आहे. भंतेजींनी नागपूर शहरापासून अगदी जवळ असलेल्या या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये, अगदी शांत परिसरामध्ये, अगदी प्रशस्त हा परिसर आहे. विपश्यनेच्या लायकीचा हा परिसर आहे. आणि आपल्या उपासकांच्या दानातून भंतेजीने एवढा मोठा हॉल या ठिकाणी बांधला. निवासस्थान पाठीमागे जे विपश्यनेसाठी येणाऱ्या उपासिकांना हा उपासकांसाठी हॉल, बाजूला लेडीजसाठी हॉल, राहण्याची वेगळी व्यवस्था, टॉयलेट, बाथरूम, सारी व्यवस्था भंतेजींनी ह्या ठिकाणी केलेली आहे. बरंच काम आपल्याला अधुरं दिसते आहे आणि हे काम आता हे उपासकांच्या दानातून होत आहे. तर भंतेजींनी खूप या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे. भंतेजींचं नाव आहे भंते कौंडिन्य. लक्षामध्ये हां, बुद्धाचे शिष्य होते जे 5 परिव्राजक होते का, परिव्राजक. सुरुवातीला भगवंतांनी सारनाथला धम्माचं चक्रगतिमान केलं. त्या 5 परिव्राजकामध्ये एक कौंडिन्य नावाचे भंतेजी होते. लक्षामध्ये. आणि ते भंतेजींना नाव ते त्यांच्या गुरूंनी दिलेलं आहे. भंतेजी अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करतात. पण सील ग्रहण करूया. लक्षामध्ये. तुम्हा सर्वांना आज त्यांच्या विहारामध्ये आपण भेट दिली. खरं तर हे विपश्यनेचं सेंटर असल्यामुळे या ठिकाणी बाहेरच्या उपासकांना परमिशन देत नाहीत ते टूरच्या लोकांना. जे बाहेरचे उपासक टूरवाले येतात ना, तर याचं कारण असं आहे की आपल्या लोकांकडून आपण भिक्षू आहात, आपल्यासोबत 2-4 भिक्षू आहेत, 2 आर्यजी आहे, भिक्खुनी आहेत. आणि भिक्खूंकडे आल्या तर भिक्खूंना सहारा दिला पाहिजे. तर त्याबद्दल आपलं एनी टाईम आपलं वेलकम आहे, स्वागत आहे. भंतीनं आम्हाला त्यांच्या वरच्या जुन्या विहारामध्ये आम्हाला निमंत्रित केलं. भंतीनं आम्हाला
खूप छान असा नाश्ता दिला, नाश्त्याची व्यवस्था केली, चहा पाण्याची व्यवस्था केली. बराच वेळ आमची चर्चा झाली आणि भंतेजींना म्हटलं, भंतेजी आमच्या उपासकांना पण आपली भेट व्हावी. भंतेजी म्हणली काय हरकत नाही, त्यांना हॉलमध्ये बसवा, आपण चर्चा करू. तर भंतेजीकडून आपण त्रिशरण पंचशील तुम्हाला प्रदान करण्यासाठी भंतेजींना आपण याचना करूया. सर्व सोबत बोला किंवा मी पहिले बोलतो, माझ्या पाठोपाठ आपण सर्वांनी बोला. आमचे खरात साहेबांना मी या ठिकाणी सूचना करतो की आपण स्टेजवरती येऊन या ठिकाणी आपण बुद्ध प्रतिमेला अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करावं. त्या केतकी बालिकेला सोबत आणा. अगदी बालवयामध्ये बुद्धगया दर्शन तिला होते आहे. लोकांचं उभं आयुष्य जातं, पूर्ण जिंदगी जाते, पण बुद्धगया दर्शन होत नाही, आहे की नाही. तर ही छोटीशी बालिका आहे, आज बुद्धगया धार्मिक धम्मसहलीमध्ये ती सहभागी झालेली आहे. खूप छान ते वंदन करते, हात जोडते, नम्रपणाने हात जोडते. ते बोला. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. बोला. क्षमा याचना. ओकास वंदामि भन्ते द्वारतेनं कतं साभं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतेनं कतं साभं अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि अहं भन्ते त्रिशरणेन सह शीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते.
धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अहिंसादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मद्यपमादपाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अहं वन्दे साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि